कल्याणच्या वाहतूक पोलिसांचा अजब कारभार। चारचाकी गॅरेजमध्ये असताना गाडी दुसऱ्या ठिकाणी पार्क केल्याचा ठपका ठेवत वाहतूक विभागानं कार चालकाला ई चलान पाठवल्याचा अजब प्रकार कल्याणमध्ये समोर आलाय। यातून वाहतूक पोलिसांचा गलथान कारभार उघड झाला आहे। ज्या कार चालकास ई चलान पाठवलं आहे त्याचं नाव विलास कर्वे असं आहे। पैशांचा प्रश्न नाही, परंतु चुकीच्या पद्धतीने ई चलान पाठवून वाहन चालकांची लूट केली जात असल्याचा आरोप करीत मी हा दंड भरणार नाही या संदर्भात कारवाईची मागणी केली आहे। त्यांच्याकडून अद्याप योग्य तो प्रतिसाद मिळालेला नाहीये। वाहतूक विभागाने हे सगळे प्रकार थांबवले पाहिजेत अशी मागणी कर्वे यांनी केली आहे। हा सर, तुमचं नाव काय? नमस्कार, मी विलास कर्वे, कल्याण पश्चिमेत राहतो। 17 ऑक्टोबरला सकाळी 9:30 ते 9:45च्या सुमाराला आयर ऑटो प्राईम सर्व्हिस सेंटरमध्ये मोहने रोडवरती मी माझी गाडी सर्व्हिसिंगसाठी दिली होती। संध्याकाळी 7 वाजता मी डिलिव्हरी घेतली, त्याचा बिलाचा पुरावा आहे डिलिव्हरी घेतल्याचा। आणि त्याच दिवशी संध्याकाळी 4:57 मला कल्याण ट्रॅफिककडनं चलन आलं आहे। चलन आल्यानंतर चलनाची किंमत त्यांची 500 रुपये, प्रश्न 500 रुपयाचा नाही आहे। त्यांनी फोटो पाठवले, ते त्या लोकेशनचे मला मान्य आहे, पण त्या लोकेशनवरती त्यांनी जे अक्षांश रेखा लॅटलावून जे दिलेत ते त्यांनी पसरी पुलाचे दिलेत। ह्या सगळ्याचे मी स्क्रीनशॉट काढून ठेवलेले सगळे पुरावे माझ्याकडे आहेत। चलन आल्यानंतर ग्रीव्हन्सेसमध्ये मी माझी तक्रार त्यांना नोंदवली की तुम्ही म्हणता त्याप्रमाणे चलन मला मिळालं आहे, पण माझी गाडी 17 ऑक्टोबरला सकाळी 9:30 नंतर आयर ऑटो प्राईममध्ये होती। संध्याकाळी 7 वाजता मी डिलिव्हरी घेतली आणि 4:57 मला ते चलन आलं। या काळामध्ये माझ्या गाडीचं लोकेशन पसरी पुलला असणं केवळ अशक्य आहे। तेव्हा हे खोटं चलन कृपया इश्यू करू नका। लोकांची लूट होते याच्यामध्ये आणि प्रश्न 500 रुपयाचा नाही आहे। संबंधित माझं चलन हे कॅन्सल झालं पाहिजे। तक्रार दिली, त्याच्यावरती त्यांनी दिलं की नाही, जे काही चलन दिले ते बरोबर दिलेलं आहे, तुम्हाला ते पे करावं लागेल। हे असं चालणार नाही आणि मी ते काही पे करणार नाही आहे। हे सगळे पुरावे मी देऊ इच्छितो। लोकनायक न्यूज